महापालिका निवडणुकीमध्ये तब्बल 66 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आणि आता या विरोधात हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल झाल्या। होय, ज्यामध्ये मनसेचीही एक याचिका आहे। हायकोर्टाचा फैसला येईपर्यंत बिनविरोधाचा निकाल राखून ठेवा ही मागणीही करण्यात आली आहे। पाहूयात। 10 महापालिकांमध्ये 66 नगरसेवक बिनविरोध निवडून गेले। त्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये 3 याचिका दाखल झाल्या। मनसेने देखील हायकोर्टामध्ये धाव घेतली। एक याचिका ठाण्याचे मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली। दुसरी याचिका अर्ज बाद झालेल्या उमेदवारानं आणि तिसरी एका सामाजिक कार्यकर्त्यानं दाखल केली आहे। वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून याचिका दाखल करण्यात आली आहे। फक्त त्याची चौकशी लावून होणार नाही, कारण जे आरओ आहेत किंवा जे जिल्हाधिकारी आहेत यांनीच आधीपासून या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे। तर या सगळ्याची चौकशी ही निवृत्ती न्यायाधीशांच्या मार्फत व्हावी किंवा हायकोर्टाच्या निगराणीत व्हावी। राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोग यांच्या विरुद्ध याचिका दाखल करून त्यांना अशी मागणी केलेली आहे की जोपर्यंत या बिनविरोध निवडणुकांची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या निवडणुकांचे निकाल जाहीर करू नये, त्याच्यावर स्थगिती द्यावी। 5-5 कोटी रुपये देऊन विरोधातल्या उमेदवारांना अर्ज माघारी घ्यायला लावले असा आरोप विरोधकांचा आहे आणि 66 बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसेनं याचिका देखील दाखल केली आहे। बिनविरोध उमेदवार निवडण्यामागची प्रक्रिया पारदर्शक आहे का याची चौकशी व्हावी। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव किंवा धमकी देण्यात आली का याचा तपास करण्यात यावा। भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी नियम आणि मार्गदर्शक तत्त्व ठरवण्यात यावीत अशी मागणी मनसेच्या याचिकेमध्ये आहे। बिनविरोध निवडीवर आक्षेप घेत मनसेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचीही भेट घेतली। अविनाश जाधवांनी काही पुरावे आयुक्तांसमोर सादर केले। काय भयानक परिस्थितीत मागचे 2-3 दिवस ठाण्यातले आरओ वागले किंवा तिथे ज्या प्रकारे पैशाच्या लालसापोटी उमेदवार गायब करण्यात आले, DCMच्या घराबाहेर उमेदवार जातानाचे जे व्हिडिओज आहेत ते आम्ही त्यांना दाखवले। काही पर्सनल काही गोष्टी आमच्याकडे ज्या होत्या त्या देखील आम्ही त्यांना दाखवल्या। आता नोटा ऑप्शन जर तिथे असेल तर मग नोटा आणि जो काही एक उरलाय तो उमेदवार यांच्यात निवडणूक झाली पाहिजे। किमान लोकांना कळलं पाहिजे ना की तुम्ही दिलेला उमेदवार आम्हाला पसंत नाही। मी तुम्हाला सांगतो, नोटा ऑप्शनचा जर वापर केला ना तर आत्ताच्या घडीला सर्व जागेंवर किमान 10,000 मतं यांच्या विरोधात पडतील। बिनविरोध निवडणुकीवरून राज ठाकरेंनी पश्चिम बंगालचं उदाहरण देऊन भाजपला घेरलंय। असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता। काल परवापर्यंत आपल्या पराभवाचा ठपका ईव्हीएम करून ठेवणारे लोक आता ईव्हीएम विसरले। आता त्यांनी नवीन सुरू केलं बिनविरोध। आता आले आमचे बिनविरोध। हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्यामुळे आता निवडणूक आयोग कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण 16 तारखेला बिनविरोध निवडून आलेल्यांना विजयाचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।